आता आपण पाहूया एक गमतीशीर पण तेवढीच गंभीर बातमी। अहमदनगर महानगरपालिकेची AMTची सेवा कशा पद्धतीची आहे याचा प्रत्यय खासदार दिलीप गांधी यांना आला। पाहूया हा विशेष रिपोर्ट। पाहिलं ना, ही आहे आपली AMT म्हणजेच महानगरपालिकेची बस सेवा। आज पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने व या निवडणुकीचे मतदान केंद्र हे न्यू आर्ट्स कॉलेज होते। या ठिकाणी आज दिग्गज नेते मंडळी हे हजर होते। अचानकपणे AMT या रस्त्यावर बंद पडते आणि एकच धांदल उडते। स्वतः खासदार दिलीप गांधी यांच्यासह अनेक नेते कार्यकर्ते या बसला येथून हलवण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 1760 विघ्न। या म्हणीप्रमाणेच AMTचे ब्रेकही याच वेळी निकामी होतात व या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबा होतो। या घटनेनंतर खासदार दिलीप गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। आज पदवीधर मतदार संघाचं मतदानाचं रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये सुरू होतं आणि शेवटच्याच अर्ध्या तासाच्या वेळेस नेमकं अहमदनगर शहर वाहतूकची बस बंद पडली आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होत गेले। तेव्हा मी सगळ्याला आव्हान केलं आणि लोकांनी उत्स्फूर्तपणे आम्ही सगळ्यांनी मिळून ती बस पुढे ढकलली। प्रशासनानं शहर वाहतुकीच्या बसेस कशा असाव्यात, त्यांचं मेंटेनन्स किती चांगल्या प्रकारचं असावं ह्याच्यावरही या निमित्तानं लक्ष देण्याची गरज आहे। पण या सगळ्या दृष्टिकोनातनं शहर बस सेवेमध्ये सुधारणा होण्याची आता नितांत गरज या निमित्तानं लक्षात आली। मला असं वाटतं की या घटनेमुळे निश्चितपणे आता आम्ही पण योग्य त्या ठिकाणी सांगून याच्यात सुधार कसा होईल यासाठी निश्चितपणे प्रयत्न करील। आणि दुसरं असं की त्या बसमध्ये बंद तर पडली, पण जेव्हा ढकलून आम्ही पाहायला लागलो तेव्हा तिचा ब्रेकही फेल झाला होता। म्हणजे अतिशय बेजबाबदार पद्धतीनं या ज्या बसेस उतरल्या जातात, या प्रवाशांच्या जीवनाशी खेळण्याची आवश्यकता नाही। यांचं नीटपणे चांगलं तिचं मेंटेनन्स झालं पाहिजे, तिचं ऑडिट झालं पाहिजे, तिचं टेस्टिंग झाल्या पाहिजे। अशाच बस रस्त्यावर वाहतील याचा इथून पुढच्या कालखंडामध्ये महानगरपालिकेने ही दक्षता घेण्याची नितांत गरज आहे असं मला वाटतं। या सर्व गोष्टीवरून एक मात्र नक्की, नगरकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या AMTचा कारभार लोकप्रतिनिधींसमोर आला व तो त्यांनी अनुभवला देखील। आता तरी शहर बस सेवेसाठी लोकप्रतिनिधी काय प्रयत्न करणार हे पाहावे लागेल। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।